नमस्कार. 28 एप्रिल 2026च्या राशी भविष्याच्या या खास विश्लेषणात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस आपल्यासाठी नेमका कसा असणार आहे आणि तो काय घेऊन आला आहे हे आपण अगदी सोप्या, रंजक आणि सुटसुटीत पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न दवडता थेट या विषयाला सुरुवात करूया. आजचे हे सखोल मार्गदर्शन स्वामी दूत यांच्याकडून आले आहे. हे केवळ काही अंदाज किंवा आडाखे नाहीत बरं का, तर आजचा दिवस अधिक चांगल्या आणि प्रभावी पद्धतीने कसा घालवावा यासाठीचं हे एक अत्यंत व्यावहारिक असं मार्गदर्शन आहे. बरं, आता या सर्व 12 राशींच्या अंदाजांकडे एक नजर टाकली तर आपण त्यांना 4 मुख्य भागात विभागू शकतो. यातली सगळ्यात मोठी आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे तब्बल 4 राशींसाठी आज करिअर किंवा व्यावसायिक प्रगतीवर सर्वात जास्त भर दिला गेलाय. त्याखालोखाल 3 राशींसाठी नातेसंबंध, 3 राशींसाठी वैयक्तिक विकास आणि उरलेल्या 2 राशींसाठी आर्थिक बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. थोडक्यात सांगायचं तर आजची ग्रहांची ऊर्जा प्रामुख्याने आपल्या कामावर आणि प्रोफेशनवर केंद्रित आहे हे अगदी स्पष्ट होतंय. तर आपला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे कामातील प्रगती आणि यश. करिअरच्या बाबतीत आज मेष, सिंह, धनु आणि कुंभ या 4 राशींसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. इथे ना एक अतिशय रंजक विरोधाभास पाहायला मिळतोय. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अगदी जबरदस्त आहे. त्यांचं नेतृत्व गुण आज खऱ्या अर्थाने चमकतील आणि कामाच्या ठिकाणी त्यांचं महत्त्व नक्कीच वाढणार आहे. पण या उलट मेष राशीकडे नवीन जबाबदाऱ्या तर नक्की येतील, पण त्यांना यश मिळवण्यासाठी खूप जास्त संयम बाळगण्याची गरज आहे. कुंभ राशीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कामात थोडा विलंब होऊ शकतो, पण अंतिम यश त्यांनाच मिळेल असा स्पष्ट अंदाज आहे. आणि हो, धनु राशीसाठी करिअरमध्ये प्रगतीची स्पष्ट चिन्हे आहेत, त्यामुळे समोर येणाऱ्या नवीन संधी अजिबात सोडू नका. थोडक्यात काय तर आज घाई न करता योग्य संधीची वाट पाहणं आणि वेळ आल्यावर नेतृत्व करणं या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता वळूया पुढच्या विषयाकडे, आर्थिक स्थिती आणि पैशांचे नियोजन. आर्थिक नियोजनाच्या बाबतीत आज एक खूप मोठा विरोधाभास दिसतोय. वृषभ राशीसाठी आजचा दिवस पैशांच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक आहे. बचत आणि गुंतवणुकीसाठी तर ही अगदी योग्य वेळ आहे असं स्वामीदूत यांचं मार्गदर्शन सांगतं. पण दुसऱ्या बाजूला वृश्चिक राशीने त्यांच्या गुप्त योजनांमध्ये कितीही यश मिळवलं तरीही आर्थिक व्यवहारांमध्ये त्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा गंभीर इशारा देण्यात आला आहे. म्हणजे विचार करा, एका बाजूला मन मोकळेपणाने गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलाय, तर दुसरीकडे पैशांचे व्यवहार अतिशय जपून करण्याचा इशारा. आता या सगळ्या आर्थिक आणि व्यावसायिक गणितांमध्ये एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे आजच्या दिवशी आपले संवाद कौशल्य किंवा कम्युनिकेशन स्किल्स विशेषत्वाने इतके महत्त्वाचे